विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 9वीच्या शैक्षणिक वाटचाल भाग 1 या मागील व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, सार्वत्रिकीकरणासाठी केलेले प्रयत्न, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अर्थात खडू फळा मोहीम, त्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमलेले आयोग, मुदलियार आयोग, कोठारी कमिशन, कोठारी शिक्षण आयोग याबद्दल आपण विस्ताराने माहिती घेतली होती। प्रस्तुत पाठातील व्हिडिओच्या भाग 2 मध्ये आज आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन, त्यानंतर NCERT अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986 अर्थात 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, एज्युसॅट अर्थात एज्युकेशन सॅटेलाइट, उपग्रहाद्वारे शिक्षण आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या उपघटकांबद्दल विस्ताराने चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 1948 मध्ये उच्च शिक्षणासंदर्भात भारत सरकारने विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक केली। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते। महत्त्वाची 3 कामे या आयोगाला करायची होती। पहिलं काम जे वित्तीय स्वरूपाचं अर्थात आर्थिक स्वरूपाचं होतं की विद्यापीठांना अनुदान वितरण करण्यासंबंधी। दुसरं काम विद्यापीठांचा, भारतातील सर्व विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाय सुचविणे, शिफारशी करणे आणि विविध विद्यापीठांमध्ये सुसूत्रता राखणे, अभ्यासक्रमासंदर्भात, संचालनासंदर्भात त्यांच्यात समन्वय साधणे ही महत्त्वाची 3 कामे या विद्यापीठ शिक्षण आयोगाला करायची होती। विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आपण माहिती घेऊया। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाची कार्यपद्धती समजून घेऊया। पंचवार्षिक पद्धतीचा स्वीकार काम करताना या विद्यापीठ शिक्षण आयोगाने केलेला होता। विद्यापीठांना अनुदान मंजूर करणे आणि त्याचे वितरण करणे, त्यानंतर विद्यापीठीय शिक्षणाचं नियोजन करणे म्हणजे उच्च शिक्षणाचं नियोजन गरजेनुसार, अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता राखणे, शिक्षणातून देशाच्या गरजा, राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे, त्या प्रतिबिंबित व्हायला हव्यात आणि त्याची परिपूर्ती म्हणजे गरजा पूर्ण होणे शिक्षणातून, हे याचा समन्वय कसा साधायचा हे काम विद्यापीठ शिक्षण आयोगाचं होतं। त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या योजनांची आखणी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी विद्यापीठ स्तरावरती, महाविद्यालयीन स्तरावरती करणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं विद्यापीठांना, महाविद्यालयांना। विद्यापीठ विकास परिषदांची स्थापना करण्यात आली, कारण त्याशिवाय उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता सुधार होणार नव्हता। पदवीनंतरचा अभ्यासक्रम ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, PG अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम यासाठी प्रगत अध्यापनाची केंद्रे उभारण्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोगाने शिफारशी केल्या, मार्गदर्शन केलं आणि गरजेनुसार, देशाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी सरकारला सल्ला देण्याचं काम अशा 9 बिंदू नामावलीमध्ये ही विद्यापीठ शिक्षण आयोगाची कार्यपद्धती सामावलेली होती। आपण आता NCERT या केंद्र सरकारच्या एका स्वतंत्र संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद किंवा प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था NCERT, नॅशनल काउन्सिल
ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेचे 4 मुद्दे, या संस्थेची 4 अंगे आपल्याला बघायची आहे. पहिला आहे या संस्थेचा उद्देश, दुसरं अंग आहे एनसीईआरटीची जबाबदारी, तिसरं अंग आहे एनसीईआरटीची मध्यवर्ती भूमिका आणि एनसीईआरटीने सुरू केलेले उपक्रम. अशा 4 मुद्द्यांना धरून आपण एनसीईआरटीची माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा उद्देश. एनसीईआरटी केंद्र सरकारने ही स्वायत्त संस्था सुरू करण्याचं कारण केंद्र सरकारला शालेय शिक्षणातील धोरणे आणि शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करण्यासाठी एनसीईआरटीची स्थापना करण्यात आली. हा एनसीईआरटीच्या स्थापनेमागील उद्देश झाला. आता एनसीईआरटी वरती सोपवलेली जबाबदारी, कोणती जबाबदारी भारत सरकारने एनसीईआरटी वर सोपवलेली होती? एक, शिक्षण संशोधन आणि विकास, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन करणं सातत्याने आणि त्यातून शैक्षणिक विकास साध्य करणं. शिक्षकांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणे, शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी उपाय सुचविणे, अभ्यासपूरक गुणवत्ता वाढीला उपयुक्त ठरणारे शैक्षणिक कार्यक्रम तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी, आणि शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे. या हे 5 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एनसीईआरटी पार पाडते. आता एनसीईआरटीची मध्यवर्ती भूमिका. एनसीईआरटी व्यतिरिक्त आणखी एक संस्था आहे सीबीएसई, सेंट्रल ब्युरो ऑफ सेकंडरी एज्युकेशन. केंद्रीय माध्यमिक शिक्षण संस्था सीबीएसई या संस्थेच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याचं काम एनसीईआरटी करते. म्हणजे एनसीईआरटी सीबीएसई बरोबर कोऑर्डिनेशन ठेवते. एनसीईआरटी ही संस्था सीबीएसई बरोबर कोऑर्डिनेशन ठेवते आणि या दोघांच्या समन्वयातून पाठ्यपुस्तकांची, दर्जेदार पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. एनसीईआरटीचे उपक्रम. एनसीईआरटी देशभर विविध प्रकारच्या प्रज्ञाशोध परीक्षा राबविते, त्याचं डिझाईन करते. अध्यापनामधील, शिक्षकांच्या अध्यापनामधील प्रशिक्षण तंत्र, म्हणजे नवनवीन नाविन्यपूर्ण तंत्रांचा शिक्षकांनी अध्यापनात वापर करावा म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम, ती तंत्र विकसित करण्याचं काम एनसीईआरटीच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापनात मदत होते. विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्यपुस्तिका तयार करण्याचं काम एनसीईआरटी कडून केलं जातं. शिक्षकांच्या अध्यापनातील सुलभतेसाठी शिक्षक मार्गदर्शिका तयार केल्या जातात एनसीईआरटी कडून. आणि भारत हे संघराज्य आहे, युनियन ऑफ स्टेट्स, आणि त्यामुळे विविध घटक राज्य जे आहे भारतातील त्या सर्व घटक राज्यांना शिक्षणाच्या संदर्भामध्ये सहकार्य करणे आणि मार्गदर्शन करणं हे काम देखील एनसीईआरटी करीत असते. तर अशा रीतीने आपण एनसीईआरटीचे उद्देश, एनसीईआरटीच्या जबाबदाऱ्या, एनसीईआरटीची मध्यवर्ती भूमिका आणि एनसीईआरटी मार्फत चालवले जाणारे उपक्रम याचा आपण या वेबच्या सहाय्याने अभ्यास केलेला आहे. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्यस्तरावरती एससीईआरटीची स्थापना करण्यात आलेली आहे. 1964 मध्ये महाराष्ट्रामध्ये एससीईआरटीची स्थापना झालेली आहे. पुणे येथे एससीईआरटीचे हेडक्वार्टर आहे, मुख्य कार्यालय राज्याचं. एससीईआरटीला विद्या प्राधिकरण या नावाने अलीकडे ओळखलं जात आहे. नवीन नाव ठेवलेलं आहे विद्या प्राधिकरण पुणे. एससीईआरटी कोणती कामे करते? पहिलं काम प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, निश्चित करणे, अंमलबजावणी करणे. तिसरं काम अभ्यासक्रम व मूल्यमापनासाठीचं प्रशिक्षण देणे आणि 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचं मार्गदर्शन करणे. ही कामे एससीईआरटी करीत असते. एससीईआरटी जीवन शिक्षण नावाचं मासिक चालविते, जे अभ्यास शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जीवन शिक्षण मासिक
प्रकाशित करण्याचं काम करते. SCERT व्यतिरिक्त आणखी एक संस्था आहे राज्य सरकारची, तिचं नाव आहे बालभारती. बालभारती काय करते, SCERTच्या बरोबर समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये 8 भाषांमधून पाठ्यपुस्तकांची निर्मिती करते. तुमच्या हातात असलेली त्या इयत्तेची जी पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर तुम्हाला बालभारतीबद्दलची माहिती मुखपृष्ठावरती दिसेल, त्याचा लोगो पण दिसेल आपल्याला. तर बालभारती ही देखील राज्य सरकारची संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या महिन्याभरामध्ये देशभर चर्चा सुरू आहे. NPE 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे 2020 चे नवे शैक्षणिक धोरण, ज्याची अंमलबजावणी 2 वर्षानंतर 1922 पासून प्रस्तावित आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल नवे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुचविण्यात आलेले आहेत. अशाच धर्तीवर भूतकाळामध्ये 1986 मध्ये नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आलं होतं, जे आता यावर्षी समाप्त होत आहे. किंबहुना NPE 2020 लागू होईपर्यंत हे अस्तित्वात आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं. नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल 1986 मध्ये देखील सुचविण्यात आले होते. देशातील सर्व घटक राज्यांकरिता एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आलेला होता. म्हणजे थोडक्यात काय तर अभ्यासक्रमामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती सुसूत्रता असणं, सारखेपणा असणं, ही गरज 1986 मध्ये सुचवण्यात आलेली होती, जी आता 2020च्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्णत्वास जात आहे. भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी, इक्वल एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज और अव्हेन्यूज आश्वासित असतील या होत्या. म्हणजे 86च्या धोरणामध्ये प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये थोडीफार लवचिकता असणार. कारण हिमाचल प्रदेशमधील भौगोलिक स्थिती भिन्न आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती आणि हिमाचल प्रदेशमधील भौगोलिक स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही जर कधी हिमाचल प्रदेशमध्ये गेलात, तिथल्या मुलांना रोज शाळेत जाण्यासाठी डोंगर कसे चढावे लागतात, उतरावे लागतात, जंगलातून कसं चालावं लागतं, हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तसेच अवस्था 7 सिस्टर्स ईशान्य भारतामध्ये आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आहे. भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करून शिकणारी मुलं आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या प्रश्नचिन्ह आहे राज्यात शिकणारी मुलं, फरक आहे. आणि म्हणून प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये लवचिकता ठेवणं, फ्लेक्झिबिलिटी. 1986च्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा 1988 मध्ये तयार झाला होता. तिथून आजपर्यंत जे शिक्षण सुरू आहे प्राथमिक स्तरावरचं, माध्यमिक स्तरावरचं, उच्च माध्यमिक स्तरावरचं, याचा बेस हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हाच आहे. मित्रांनो, 1975 मध्ये एज्युकेशनल सॅटेलाइटची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक उपग्रह, त्याला शॉर्ट नेम मध्ये एज्युसॅट असं म्हणतो आपण. हा शैक्षणिक उपग्रह इस्रो या भारतीय नामांकित संशोधन संस्थेने निर्माण केला. इस्रोचे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक श्री एकनाथ चिटणीस यांची एज्युसॅटच्या निर्मितीतली भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यांचं फार मोठं योगदान आहे. एकनाथ चिटणीस यांनी इस्रोच्या माध्यमातून एज्युसॅटच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. 1975 पासून एज्युसॅटचा उपयोग हा शिक्षणाच्या कामी केला जात आहे.
विद्यार्थी मित्रांनो, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद ही खाजगी संस्था आहे. SAC त्याचा ॲब्रिव्हिएशन स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद ही गुजरातमध्ये ही संस्था. या संस्थेने सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट असा हा उपक्रम राबविला. त्याला ॲब्रिव्हिएशनमध्ये साईट असं म्हणतात, SITE अद्याक्षरे घेऊन प्रत्येक शब्दाची. सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. साईटच्या माध्यमातून उपग्रहाद्वारे शिक्षण ही कल्पना प्रत्यक्षात साकारली गेली. त्यामुळे याही संस्थेचं योगदान महत्त्वाचं आहे दूरस्थ शिक्षणासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधल्या शेवटच्या घटकाकडे आपण जातोय. इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, अर्थात मराठीमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली, या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुक्त विद्यापीठाचा एक इतिहास आहे, तो आपण आधी समजून घेऊया. 1970चं वर्ष होतं. संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात संयुक्त राष्ट्रे युनायटेड नेशन्स यांनी 1970चं वर्ष हे जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. जगभर शिक्षणासंदर्भामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या सूचनेनुसार राबविले जात होते. भारत सरकारच्या 3 मंत्रालयांनी एकत्र येत. ही 3 मंत्रालय कोणती? शिक्षण मंत्रालय, समाज कल्याण मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, IB मिनिस्ट्री, समाज कल्याण मंत्रालय, सोशल वेलफेअर मिनिस्ट्री आणि एज्युकेशन मिनिस्ट्री. या भारत सरकारच्या 3 मंत्रालयांनी एकत्र येत 4था घटक त्यांना मिळाला केंद्र सरकारने स्थापन केलेला विद्यापीठ अनुदान आयोग. आणि 5वा घटक संयुक्त राष्ट्रांची आणखी एक संघटना आहे युनेस्को, ज्यात आपल्याला माहिती आहे युनेस्को बद्दल आपण अभ्यास केलेला आहे. तेव्हा 1, 2, 3, 4 आणि 5 घटक एकत्र आले. पुन्हा एकदा सांगतो, भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय, भारत सरकारचं समाज कल्याण मंत्रालय आणि भारत सरकारचं माहिती व प्रसारण मंत्रालय. त्यातला 4था घटक त्याला मिळाला विद्यापीठ अनुदान आयोग आणि 5वा आंतरराष्ट्रीय घटक युनेस्को. यांनी एकत्र येत या 5 घटकांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये एक चर्चासत्र ठेवलं होतं आणि चर्चासत्राचा विषय होता मुक्त विद्यापीठ. ही घटना आहे 1970ची. या चर्चासत्रानंतर केंद्र सरकारमध्ये तज्ञ गटाने एक कल्पना सुचवली मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची. ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी 1974चं वर्ष उजाडावं लागलं. तर आपण बघूया. मध्ये P. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली भारत सरकारकडून. ही समिती, या समितीने शिफारशी करायच्या होत्या की भारतामध्ये मुक्त विद्यापीठ त्याचं स्वरूप काय असावं. आणि मग P. पार्थसारथी यांच्या समितीने केंद्र सरकारला सूचना केल्या आणि त्या सूचनेनुसार प्रत्यक्षात 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा इंदिराजी हयात नव्हत्या. आपल्याला माहिती आहे 1984च्या ऑक्टोबर महिन्यात इंदिराजींची हत्या घडवून आणण्यात आली होती. 1985च्या सप्टेंबर महिन्यामध्ये इंदिराजींच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. देशातलं पहिलं मुक्त विद्यापीठ होतं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचं जर वर्णन करायचं झालं तर ते काय करता येईल, असं म्हणता येईल, देशातील सर्वसामान्य किंवा दुर्बल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल
कुटुंबातील शिक्षण अर्ध्यावर खंडित झालेल्या युवक युवतींसाठी शिक्षण स्वप्न साकार करण्याची पहिल्यांदा देशात मोठी संधी मिळाली होती. कौटुंबिक प्रतिकूल परिस्थिती अभावी ज्या मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं, कारण अर्थार्जनासाठी कामधंदा नोकरीला प्राधान्य द्यावं लागतं, अनेक कुटुंबांमध्ये शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागतं, तर त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न अधुरं राहतं. अशा तरुणांना मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून मोठी संधी प्राप्त झाली. थोडक्यात वंचितांना शैक्षणिक न्याय मुक्त विद्यापीठामुळे मिळाला. दुर्बल घटकांना शिक्षणाची दारं खुली झाली. तर आज मितीला मुक्त विद्यापीठांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. लक्षावधी तरुण आपलं अर्धवट शिक्षण मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून पूर्ण करीत आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर 1989 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. याचं मुख्यालय, राज्याचं मुख्यालय जे आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. आता तुम्हाला एक गृहकृती देतो. तुम्ही आंतरजालाच्या मदतीने भारतातील विविध मुक्त विद्यापीठे, ओपन युनिव्हर्सिटीज याची यादी तयार करायची आहे. ओपन युनिव्हर्सिटीज याची यादी तयार करायची. आंतरजालाच्या मदतीने ही गृहकृती पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गृहपाठ देखील वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.